90च्या दशकातल्या दोन अभिनेत्यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे। कोण आहेत ते अभिनेते? 30 वर्षांनंतर त्यांच्या अभिनयाला का झळाळी आली? का लोक त्यांच्या अभिनयाची तारीफ करू लागले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राणी। आज आपण भारतीय चित्रपट सृष्टीतील दोन भन्नाट कलाकारांबद्दल बोलणार आहोत। त्यापैकी एक आहे अक्षय खन्ना, ज्याच्या अभिनयाची चर्चा धुरंधर या चित्रपटाच्या निमित्तानं सुरू आहे, आणि दुसरा आहे बॉबी देओल, ज्याच्या अभिनयाची चर्चा जोरदार सुरू झाली ती ॲनिमल आणि आश्रम या सिरीजमधल्या अभिनयानं। 90च्या दशकात हे दोघेही लाखो लोकांच्या हृदयात जागा बनवणारे सुपरस्टार होते। मात्र नंतर दोघांचेही करिअर खाली आले, पण आज पुन्हा एकदा हे दोघेही प्रचंड लोकप्रिय झाले आहेत। का, कसं, त्यांचा प्रवास नक्की कसा होता? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। 1995 साली बरसात नावाच्या चित्रपटातून बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये एंट्री केली। त्याचा हेअरस्टाईल, स्माईल, चार्म सगळंच इतकं वेगळं होतं की तो क्षणातच तरुणांचा फेवरेट बनला। त्यानंतर आले गुप्त, सोल्जर, बिच्छू, बादल हे चित्रपट एकापेक्षा एक हिट ठरले। बॉबी देओल म्हणजे स्टायलिश हिरो अशी त्याची ओळख तयार झाली। लोक म्हणायचे हा मुलगा दीर्घ पल्ला गाठणार, पण बॉलिवूडमध्ये कोण किती काळ टिकेल याचा काही नेम नाही। 2005 नंतर बॉबीच्या करिअरची घसरण सुरू झाली। नवीन कलाकार येऊ लागले आणि तो हळूहळू बाजूला पडू लागला। काही चित्रपट चालले नाहीत, काही प्रोजेक्ट हातातून गेले आणि त्याचं करिअर अक्षरशः थांबलं। एका मुलाखतीत बॉबी म्हणाला होता, महिनोमहिने काम नव्हतं, लोक मला फोनही करत नव्हते, यामुळे तो इंडस्ट्रीपासून बराच काळ दूर गेला। एक काळ तर असा आला की प्रेक्षकांनी बॉबीला जवळजवळ विसरूनच गेले होते। तीच गोष्ट अक्षय खन्नाची। हिमालय पुत्रमधून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं, पण त्याला खरी ओळख मिळाली बॉर्डर, दिल चाहता है, ताल या चित्रपटांमध्ये। अक्षय खन्ना अभिनयाच्या बाबतीत खूपच वेगळा होता। त्याची डोळ्यातील इंटेन्सिटी, भावनांचं नियंत्रण, त्याची उपस्थिती, लोक म्हणायचे हा कलाकार नाही, हा अभिनयाचा मास्टर क्लास आहे। पण तरीही त्याच्या करिअरमध्येही एक मोठा डाऊनफॉल आला। काही चित्रपट चालले नाहीत, त्याचा लो प्रोफाईल स्वभाव आणि इंडस्ट्रीच्या गजबजाटापासून दूर राहण्याची सवय, हळूहळू तोही चित्रपटातून गायब झाला। या दरम्यान इंडस्ट्रीमध्ये नवीन चेहरे येऊ लागले आणि लोकांना वाटलं अक्षय खन्ना पुन्हा कधी दिसेल का? बॉबी आणि अक्षय दोघांच्याही करिअरवर जणू मोठं कोंड मारा बसला होता। पण आता सुरू झाली या दोघांची कमबॅक स्टोरी। 2020 OTTचा जमाना सुरू झाला। या काळात बॉबी परतला। क्लास ऑफ 83, आश्रम मधला त्याचा बाबा निराला हा रोल लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। त्याच्यातील इंटेन्सिटी, शेड्स, निगेटिव्ह टोन, बॉबी पुन्हा चर्चेत आला। आणि नंतर आली ॲनिमल। या चित्रपटात त्याचे डायलॉग्स नव्हते, पण त्याची उपस्थिती एवढी दमदार होती की लोक म्हणाले हा सायलेंट किलर आहे। काहीही न बोलता प्रेक्षकांना हिडवून ठेवणारा अभिनेता म्हणजे बॉबी देओल। हा त्याचा कमबॅकचा गोल्डन मोमेंट होता। अक्षय खन्नानेही त्याचा कमबॅक शांतपणे पण खूपच प्रभावी पद्धतीने केला। ढिशूम, मॉम, डॉक्टर इश्क, दृश्यम 2 मधला त्याचा पोलीस ऑफिसर, शांत, स्मार्ट, शार्प आणि खूप खतरनाक मेंदू, त्याने पुन्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं। 2025 मध्ये आलेल्या धुरंधर चित्रपटात त्याचा रहमान डकेती या खलनायकाच्या भूमिकेमुळे अक्षय पुन्हा एकदा चर्चेत आला। लोक म्हणू लागले हा माणूस काहीही करू शकतो। OTT युगात ॲक्टिंग चालते आणि हे दोघे ॲक्टिंगचे बादशाह। दोघांनीही हार मानली नाही, योग्य वेळीची वाट पाहिली। दिसण्यात बदल, भूमिकांमध्ये बदल आणि स्वतःला रिइन्व्हेंट करणं, त्यांनी हे उत्तम केलं। आजच्या प्रेक्षकांना डायलॉग नाही, प्रेझेन्स हवी, त्याच्याकडे ही मुबलक आहे। दोघांनीही हिरोपासून व्हिलनपर्यंत प्रत्येक भूमिका आत्मविश्वासाने केल्या।
म्हणूनच आज पुन्हा एकदा बॉबी देओल आणि अक्षय खन्ना सगळ्यांच्या चर्चेत आहे. दोघांचा प्रवास एक गोष्ट शिकवतो. करिअरमध्ये चढउतार येतात, पण मेहनत, संयम आणि प्रतिभा असेल तर कमबॅक कधीही शक्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बॉबी देओल आणि अक्षय खन्नाचा हा प्रवास कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दमदार कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.